सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे, त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार राहिलेला नाही आहे. मनमानी कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने दुबार नावं 11 लाख सापडलेली आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ती मतं 14 लाखाच्या आसपास आहेत. अधिवेशन कमी केले का? आणि दुसरीकडे मुंबईत एक जे प्रकरण आलेलं आहे का अधिकाऱ्यांना बऱ्याच पद्धतीनं गैरव्यवहाराच्या अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. हे सगळे प्रश्न सरकारसमोर असणार आहेत तरी याचीच भीती आहे. नाही, प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काय विषय आता राहिलेला नाही आहे. पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे आहेत लोकांना. महापालिका आयुक्त महेश पाटील यांनी ज्या पद्धतीनं जे नावं येत आहेत समोर आले, वरिष्ठ IAS IPS अधिकाऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात असणार आहे. येणार ना, 100% हा प्रश्न येणारच. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे. दुसरा कोण असला असता तर त्याला आतमध्ये टाकलं असता. एव्हाना EOW, CBI, ED सगळं त्याच्या मागे लागलं असतं. परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आता तरी वाटत नाहीये. मतदार याद्यांच्या गोंधळाबाबत जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या 11 लाख डबल मतदार किंवा दुबार मतदार आहे. त्या अनुषंगाने आता महापालिकेकडनं इकडे त्यांची ती नावं गाळण्याची प्रक्रिया जी सुरू केली मात्र या प्रक्रियेवरती तुमचा विश्वास आहे का? त्या पद्धतीनं बघा, एकंदर निवडणूक आयोगावरच आता आमचा विश्वास राहिलेला नाही आहे. आता केवळ आमचाच नाही, सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे, त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार राहिलेला नाही आहे. मनमानी कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने दुबार नावं 11 लाख सापडलेली आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ती मतं 14 लाखाच्या आसपास आहेत. आणि आता आम्ही सगळे ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत. यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन्स वेळेवरती घेतलेली आहेत. आज शेवटचा दिवस आहे ऑब्जेक्शन घ्यायचा. त्यामुळे आता ऑब्जेक्शन्स घेतलेली असल्यामुळे निवडणूक आयोग काय करतोय हे आता आम्हाला थोड्या दिवसात कळेल.